प्रभाग क्रमांक 8 मधून कविता दशरथ लोखंडे यांनी दणदणीत विजय मिळवलाय। मतदारांनी दाखवलेल्या विश्वासामुळे समर्थकांमध्ये उत्साहाचे वातावरण असून परिसरात आनंदोत्सव साजरा करण्यात आलाय। प्रचारादरम्यान त्यांनी स्थानिक विकास, नागरिकांच्या मूलभूत सुविधा, महिला सक्षमीकरण आणि पारदर्शक प्रशासन यावर ठाम भूमिका मांडली होती। कोरोना काळातही त्यांनी नागरिकांसाठी मोलाचे कार्य केले। गरजू कुटुंबांना मदत, औषधोपचार, अन्नधान्य वाटप तसेच आरोग्य सेवांसाठी सातत्याने पाठपुरावा केलाय। याशिवाय त्यांची स्वतःची खानावळ असून त्या माध्यमातून अनेकांना रोजगार संधी मिळाली आहे। सामाजिक बांधिलकी जपत व्यवसाय आणि सेवाभाव यांचा उत्तम समन्वय त्यांनी साधला आहे। त्यांच्या या कार्यामुळे नागरिकांचा विश्वास अधिक दृढ झालाय। विजयानंतर प्रभागातील पाणी पुरवठा, रस्ते, स्वच्छता व आरोग्य सुविधांवर विशेष भर देण्याची ग्वाही त्यांनी दिली असून जनतेच्या सहकार्याने प्रभागाचा सर्वांगीण विकास साधण्याचा निर्धार कविता लोखंडे यांनी व्यक्त केला। नाशिक लोकशाही न्यूज मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत। तर आपण आलेलो आहोत प्रभाग क्रमांक 8 येथे। तर प्रभाग क्रमांक 8 मधून आपल्या सोबत आहेत नवनिर्वाचित नगरसेविका कविताताई दशरथ लोखंडे मॅडम। तर दशरथ लोखंडे हे नाव तर फक्त प्रभाग क्रमांक 8 मध्ये नसून संपूर्ण नाशिककरांना माहितीच आहे। त्यांनी गेल्या अनेक वर्षापासून सामाजिक कार्य असो, सांस्कृतिक कार्य असो किंवा आर्थिक मदत असो, असे अनेक कार्य ते अनेक काळापासून करत आलेले आहेत। तर आपण सरांकडूनच याबद्दल अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार, माझं नाव दशरथ लोखंडे। आज माझी पत्नी कविता लोखंडे या निवडून आल्याबद्दल मला खूप आनंद झाला या गोष्टीचा। कारण ते आनंद होण्याचं कारण एक असं आहे का मी 25-30 वर्ष एक मंडळाचा एक अध्यक्ष आहे, रामलखन कला व क्रीडा मंडळ। त्या माध्यमातून मी अनेक लोकांचे कामं केलेले आहेत। त्यामध्ये समजा कोणाला काही मदतीचं असेल मदतीचा हातसुद्धा मी दिलेला आहे। काही मुलींना शिक्षणाचं काही व्यवस्था करायची असेल तर मी ते शिक्षणाची व्यवस्था सुद्धा मुलींसाठी केलेली आहे। नंतर तर काही ठिकाणी असे पण काही गोष्टी आढळून आल्या, काही कॅन्सरग्रस्त लोक होते, त्यांना सुद्धा मी आर्थिक मदत केलेली आहे। आणि त्या निमित्त मला एक सातपूरमध्ये एक चांगलं पद मिळालं, मग काम करण्यासाठी एक संधी मिळाली। नाशिक महानगरपालिकेकडनं, सातपूर विभागाकडनं प्रभाग समिती सदस्य माझी निवड झाली। मग त्या निवड झाल्यामुळे अनेक प्रकारचे कामं, गावातील रस्ता साफ करणे असेल, झाडांच्या फांद्या तोडणे असेल आणि अनेक उपक्रम मी त्या माध्यमातून केले। आणि त्याचीच पावती खरी आज ती माझी पत्नी आज निवडून आली। तर मी जाहीर करतो का मी जे मतदार राजा आहे माझे, त्यांचे मी पुनश्च आभार मानतो। आणि यापुढे मी त्यांना माझ्याकडनं कुठलंही असं काम चांगलं होईल हीच ग्वाही देतो मी। लोखंडे सरांचं काम तर महान आहेच, त्यांच्याच कार्याची पावती म्हणून आज त्यांच्या मिसेसला नगरसेविका म्हणून रुजू झालेले आहेत। तर आपल्यासोबत नवनिर्वाचित नगरसेविका लोखंडे ताई आहेत, आपण त्यांच्याकडनंच अधिक माहिती जाणून घेऊया। नमस्कार। जे मतदार बंधू आणि भगिनींनो, मी त्यांचं खूप खूप आभार मानते। त्यांनी मला खूप प्रचंड मतांनी विजय केला आहे। मग आता जे आम्ही प्रचार करत होतो त्या काळात आम्हाला खूप समस्या, म्हणजे त्यांनी खूप समस्या सांगितल्या त्यांच्या कामांच्या याच्या, आम्ही ते नक्की पूर्ण करणार आहे। माझ्या मिस्टरांच्या पावलावर पाऊल टाकून मी पुढे चालणार आहे। तर प्रभाग क्रमांक 8चा विकास होईलच यात काही शंका नाही। तसेच त्यांनी नाशिक लोकशाही न्यूजला माहिती दिल्याबद्दल सरांचे आणि ताईंचे धन्यवाद केलाय। ब्युरो रिपोर्ट, नाशिक लोकशाही न्यूज, नाशिक।